नाशिक जिल्ह्यातल्या 24 धरणांपैकी 7 धरणं ही कोरडी पडलीत। वाढत्या उन्हामुळे धरणातला पाणीसाठा आता कमी होतोय। एप्रिलमध्येच पाण्याची परिस्थिती असल्यानं मे महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती आहे। नाशिकच्या रामकुंडावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। पाण्यामध्ये खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होते। रामकुंड परिसरामध्ये काँक्रिटीकरण केल्यामुळे या ठिकाणचं पर्यटन तसंच खाद्यपदार्थ खात नागरिक आनंदोत्सव साजरा करतात। केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर येवल्यामध्ये भुजबळ समर्थकांनी जल्लोष साजरा केला। यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। नाशिकच्या येवला तालुक्यातल्या नगरसूरमध्ये एका घरात चोरी झाली। चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 1.25 लाखांची चोरी केली। या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। पोलीस तपास सुरू आहे।